छोटू भाई इसका भी ले लो। जिनको पैसे नहीं मिला उनको पैसे मिला। मैंने फेंक दिया। भाई क्या भाई वेरी नाइस बात है फादर दोनों को पता वाह कितनी
जोरदार टाळ्या वाजवायचे. आले आले. सहदेव लाडे यांच्यासाठी लाड्यांचा फार मोठा हिस्सा आहे. नमस्कार. जय श्रीराम. जरा आवाज जरा जोरात पाहिजे. जय श्रीराम. 66 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आपल्या सर्वांचे लाडके काका या ठिकाणी आलेले आहेत. मी श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब आणि श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व कमिटी मेंबर्स, सर्व सन्माननीय मेंबर्स यांच्या वतीने मी काकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. आणि त्यांनी सन 2024 विधानसभा या निवडणुकीमध्ये आपल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून 25,484 इतक्या मताधिक्याने विजय प्राप्त केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. टोटल जे मतं मिळालेले ते 94,200 मतं मिळालेले आहेत आणि खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबचे काका मेंबर आहेत. आपल्या क्लबचा एक मेंबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या सर्वांचा आवाज म्हणून जात आहे. त्याबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान वाटतो. काकांच्या विजयामध्ये अंधेरी पूर्वमधील सर्व नागरिकांचा सहभाग आहेच, परंतु आपल्या क्लबच्या प्रत्येक मेंबरनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, खारीचा वाटा उचललेला आहे. त्याच्यामुळे या विजयामध्ये तुमचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तुमचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब हा खरोखर नशीबवान आहे. कारण यापूर्वी लोकसभेचे इलेक्शन झालं आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपले सन्माननीय खासदार श्री रवींद्र वायकर साहेब निवडून आले. ते देखील आपल्या क्लबचे सन्माननीय मेंबर आहेत. म्हणजे आपला क्लब छोटा आहे, पण आपल्या क्लबला खासदार आमदार असे लोक लाभलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पुढे चिंता करायची काही कारण नाही. आणि लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूक होतील, त्यावेळेस नक्कीच कॉर्पोरेटर सुद्धा आपल्या क्लबचाच मेंबर असणार आहे याची मला खात्री आहे. या ठिकाणी आजपर्यंत काकांनी कोणत्याही पदावर नसताना देखील आपल्या क्लबच्या पाठीमागे अगदी भरभक्कमपणे उभा राहिलेले आहेत. त्यांच्याकडून क्लबची आणि अंधेरी पूर्वमधील सर्व नागरिकांची जी काही सेवा करणं शक्य आहे ती त्यांनी केलेली आहे. आजपर्यंत आपण काकांना बऱ्याच गोष्टी सांगत होतो की काका आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आणि काका त्यांच्या परीने हे सर्व पूर्तता करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी काय काय केलं ते आपण सर्वांना माहीत आहे. हे आतापर्यंत त्यांची एक सामाजिक बांधिलकी होती. काका या ठिकाणी आपल्या क्लबमध्ये किंवा अंधेरी पूर्व भागामध्ये सर्व नागरिकांच्या मदतीला धावून येत होते आणि ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजकार्य म्हणून करत होते. परंतु आता काकावर जबाबदारी वाढलेली आहे. आता काकाची सामाजिक बांधिलकी तर आहेच, परंतु कायदेशीर कर्तव्य आहे. कारण ते ह्या अंधेरी पूर्व मतदारसंघाचं ते आता प्रतिनिधित्व करत आहेत. आणि फक्त आपला क्लब नाही तर संपूर्ण अंधेरी पूर्व भागामध्ये ज्या काही नागरिकांच्या अडचणी असतील, मग त्या वाहतुकीच्या संबंधात असतील किंवा रुग्णालयाच्या संबंधात असतील, रस्त्यांच्या संदर्भात असतील, त्या सर्वांचा आवाज काका विधानसभेमध्ये गुंजवणार. आपण पाहिलं की आता हिवाळी अधिवेशन झालं, छोटं अधिवेशन होतं. अधिवेशनामध्ये प्रत्येकाला बोलण्यासाठी लिमिटेड टाइम असतो आणि ठराविक लोकांनाच बोलायला मिळतं. आपले काका पहिल्यांदाच विधानसभेमध्ये गेले आणि पहिल्याच एका छोट्या अधिवेशनात देखील त्यांनी अंधेरी पूर्वमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी मांडल्या. मी खरोखर काकांना त्याबद्दल धन्यवाद देतो. आपल्याला खरोखर काम करणारा आणि आपल्या अंधेरी पूर्व भागाचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करणारा असा आमदार पाहिजे होता आणि तो आमदार आपल्याला मिळालेला आहे. मला असं वाटतं
ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे काकांनी यापूर्वीपासून काम इतके केलंय की मला एक आश्चर्य वाटतं नेहमी की कोणताही सण उत्सव आल्यानंतर मी ज्यावेळेस आपल्या अंधेरी पूर्व भागामध्ये जातो, आपण जाताना रस्त्याने पाहतो तर सगळ्या ठिकाणी काकांचे बोर्ड लागलेले असायचे. त्यावेळेस काका कोणत्याही पदावर नव्हते. मग तो एक काँग्रेसचा गणपती असू द्या, शिवसेनेचा असू द्या किंवा RPIचा असू द्या किंवा BJPचा असू द्या, काकांचा त्या ठिकाणी बॅनर लागलेला असायचा. म्हणजे लोक काकावर किती प्रेम करतात हे याच्यावरून दिसतं की कोणत्याही पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या ह्या कोणत्याही चौकटीत काका बसत नाही. ह्या सगळ्यांपेक्षा वरच्या दर्जाचं काम काका करतात. कारण काका कधी विचारत नाही की तू कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे. काकाकडे जो माणूस जातो त्या माणसाचं ते मनापासून काम करतात. आणि मी हा फक्त म्हणजे ऐकू माहिती नाही, तर मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि ते कधी म्हणत नाही की माझ्याकडे या, मी कधी येऊ तुमच्याकडे, असा त्यांचा हे असतो. आणि काका तुम्ही जे गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत, आमदार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही असंच काम पुढे करणार याची आम्हाला खात्री आहे. आणि आपण असंच समाजसेवा करावी. आपल्याला या विधानसभेमध्ये आपण प्रथमच केलेला आहात. त्याच्यामुळे होऊ शकतं सरकारमध्ये अनेक पक्ष असल्यामुळे मिनिस्ट्रीमध्ये नंबर लागणं अवघड आहे. परंतु नक्कीच आपण ह्या 5 वर्षामध्ये असं काम करणार की पुढच्या पंचवार्षिकला काका याच्या डबल मतात एकाने निवडून येतील. आणि त्यावेळेस मात्र नक्की काकांना लाल दिव्याची गाडी आणि मिनिस्ट्रीपद मिळाल्याशिवाय राहणार नाही. या आपण सर्वांनी काकांच्या पाठीशी आत्ता जसे उभे राहिला तसं पुढील 5 वर्ष काकांना ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल, ज्या ठिकाणी आपली गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही सगळे काकांच्या बरोबर उभा आहोत. आणि काकांना कुठेही आम्ही कमतरता भासून देणार नाही. आणि आता मी यापुढे काकांना या क्लबसाठी काय करावं म्हणून सांगणार नाही, कारण हा त्यांचा आता मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघाचं ते नेतृत्व करत आहे आणि त्याच्यामुळे ही त्यांची आता जबाबदारी आहे. आतापर्यंत त्यांची बांधिलकी सामाजिक होती, परंतु आता त्यांचं कायदेशीर कर्तव्य आहे आणि ते नक्कीच पाळतील. कारण त्यांनी कधी पदासाठी म्हणून काम केलेलं नाही आणि यापुढे सुद्धा ते करतील. मी परत एकदा काकांना दीर्घायुष्य या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य मिळो, त्यांची प्रकृती ठणठणीत राहू आणि त्यांनी समाजकार्यामध्ये असंच यापुढेही झुकून देऊन अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघामध्ये एक वेगळा मतदारसंघ असा सर्वांच्या लक्षात येईल असं त्यांचं काम हो अशी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो 7:30 काही आहे. कृपया मॅडम साहेब काय होणार, चांगलं गाणं गायले. सर जी थैंक यू. काय सुरू आरोग्यासाठी चांगलं असतं.
गुरु मेरा पार गुरु गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार गुरु भगवंता भारत माता की सर्वप्रथम बोडके साहेबांनी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मला इथे बोलवलं. बोडके साहेब, मी आमदार हा बाउंड्रीच्या बाहेर आहे, इथे क्लबचा मेंबर, हे आपण लक्षात ठेवा. मेंबर म्हणून आपली इथे सुरुवात झालेली आहे आणि मी आधी सांगितलं होतं की मुंबईची 1 नंबर क्लब आपल्याला बनवायची आहे. तो आता संधी आपल्याला भेटली. बोडके साहेबांच्या नेतृत्वात पहिली निधी आपण इथे वापरणार आहे. बोडके साहेब आमदारकीचा फंड असतो ना, तर पहिले सुरुवात आपण हा क्लब बदलून करणार. दुसरा विषय, जे आपलं जुनं काम बाकी होतं, हा शेडचं टॉयलेटचं, ते आता मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर इकडे कुठे असतील त्यांना आणलंय, ते उद्यापासून काम चालू करतोय. आता आपल्याला कुठली अडचण नाही. आपलं काम थांबवलं होतं बोडके साहेब, आपल्याला परमिशन भेटत नव्हती. आता तुमचा भाऊ आमदार झालाय, सरकार आपली आली आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आपले आहेत. क्लब आणि मरोल हा माझा विजन आहे, विजन लक्षात घ्या. आणि मुंबईचे लोक इथे बघायला येणार की अंधेरीला क्लब बघायला आपल्याला जायचं. सरकार आपली असल्यामुळे कुठलंही फंड असो, परवानगी असो, कोणी आपल्याला आता थांबवू शकत नाही आणि सक्षम आहे पण सगळी गोष्टी करायला, बरोबर ना. दुसरं, मी एक अजून याच्या पुढे जाऊन मी आतापर्यंत बोललो नाही, पहिल्यांदाच बोलतो. अंधेरी पूर्व हा मतदार क्षेत्र मोठा मतदार क्षेत्र आहे, 3 लाख जवळजवळ मतदार आहे. तिथे आपण एक 11 लोकांची सल्लागार समिती बनवतो आणि हा सल्लागार समितीचा अध्यक्ष बोडके साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली 11 लोक सल्लागार म्हणजे ते मला सांगतील तसं काम मुरजी पटेल अंधेरी पूर्वला करणार. आता महानगरपालिका निवडणूक येणार, मी राजकीय भाषण करणार नाही, पण याच्या पुढे अंधेरी पूर्वमध्ये आपणच असणार, तुम्ही काळजी करू नका. आपल्याला चांगलं काम करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे
आपण पैसे कमवायला राजकारणाला आलेलो नाही, लोकांची सेवा करायला. आणि बोडके साहेब, आधी जसं तुमचा लहान भाऊ रात्री 2ला फोन करा तुमच्या बाजूने उभा राहतो, त्याच्या आधी कधी तुम्ही हक्काने मला एक फोन करा, मी तुमच्या बाजूने उभा राहील. कुठलंही काम असो, कोणाचं पर्सनल काय काम असो तरी एकदा तुम्ही आठवण करा. पोलीस स्टेशन असो, हॉस्पिटलचे काम असो, शासकीय राजकारणाचं म्हणजे सरकारचं काय काम असो, कधीही एक आपला लहान भाऊ म्हणून तुम्ही मला सांगा, मी खंबीर तुमच्या बाजूने उभं राहील. बोडके साहेब, आपल्याला जास्त वेळ आता आमच्याबरोबर द्यावा लागेल. आता थोडे दिवस तुम्हाला सुट्टी देतो, ऑपरेशन आहे म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही आमच्याबरोबर आमचे मार्गदर्शक म्हणून आमच्या बाजूने उभं राहील एवढी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण लवकरात एक कार्यक्रम इथे ठेवणार आहे, पार्टी नवीन वर्षाची. बोडके साहेब जेव्हा आदेश देतील एक चांगली पार्टी आयोजन करा, जेवण व्हेज नॉन व्हेज, बाकी काय ठेवू नका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जयनंद मुलाती मालका दीपाली मांजवे. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू ऑल ऑफ यू. हॅपी बर्थडे टू यू. हिंदी वाजेन. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. तुम जियो हजारों साल है हमारी है. रोज रोज दिन आए हो, नेमी नेमी मनेगा हो. रोज रोज दिन आए हो, नेमी नेमी मनेगा हो. तुम सताऊं शुमा में ही आमची सदिच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. गुरुजी काका, सबसे लोएस्ट प्राइस. भाई या भाई. And celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations. कृपया अभिनंदन करायचं आहे. टाळा. पंचायती सोसायटीतर्फे काकांचं 5 रो 5 रो ले 1 2 3 4 रो विनल बाजू में हॉल बिल बनवा. नीचे वाले लाइन में आ जाइए. तालियां बजाओ, ताली बजाओ. Jingle all the way, Santa Claus is coming home, riding on the way. Hey, jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming home, riding on the way. Come on, बच्चे लोग, action.
jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming, riding on the way. La 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 la, la 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 la, la 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 la. Hey, jingle bell, jingle bell, jingle all the way. अब ये निकाल दे बेटा, डांस करने के लिए इधर रख पैर के पास। चलो ओके शेक 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 कम ऑन शेक शेक हाथ ऊपर कम ऑन शेक हाथ ऊपर सभी बच्चे लोग का हाथ ऊपर शेक चलो चलो कम ऑन हाथ ऊपर टीचर लोग को देखो आगे टीचर लोग को फॉलो करो टीचर को फॉलो करो Santa Claus चॉकलेट लाया है सेंटा क्लॉज ने बाकी सभी लोग ताली बजाओ बच्चों के लिए जो रिंग के बाहर खड़े तालियां डांस 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 सभी लोग हम लोग का तो है ही चला साइड साइड वीडियो है